पीसीओडी आणि पीसीओएस ह्याच्यातलं तुम्ही आधी पहिल्यांदा मला फरक सांगू शकाल काही? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. सो सिंड्रोम म्हणजे भरपूर एंडोक्रायनल ग्लँड्स त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. डिसीजमध्ये हा फक्त ओव्हॅरियन डिसीजपर्यंतच बघायला मिळतो. म्हणजे दर सायकलमध्ये एक जो मॅच्युअर होणं अपेक्षित असतं तर तो मॅच्युअर न होता तो सिस्टमध्ये कन्वर्ट होतो. असे सगळे सिस्ट जमा झाले की इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स होतात. अँड्रोजन्स जे मेल हार्मोन्स आहेत त्याचं सिक्रेशन जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि त्यामुळे हर्स्युटिझम म्हणजे अनवॉन्टेड फेशियल हेअरची ग्रोथ तिथं होते. वेट गेन होतं. सडनली मुलींचं वजन वाढायला लागतं. ओव्हरऑलच सगळंच डिस्टर्बन्स होतो. इरिटॅबिलिटी वाढते. मूड स्विंग्स बघायला मिळतात या मुलींमध्ये. पीसीओएसच्या बाबतीत म्हणलं तर थायरॉईड पण येतं. डायबेटीसचे थोडेसे शुगर लेवल्स पण इकडे तिकडे प्री डायबेटिक फेजमध्ये अशा पद्धतीने पीसीओएस युजली प्रेझेंट होतो. सो एक फक्त ओव्हॅरियन डिसीज न राहता बाकीच्या पण सिस्टीम एंडोक्रायनल ग्लँड्स ज्या आहेत त्या अफेक्टेड असतात. अलीकडे असं बघायला मिळतंय की रिफ्युजल टू वुमनहूड हे थोडंसं मुलीपणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच मुलींना नको आहेत. त्याच्याकडे अवॉइडन्सचा कल चाललेला आहे की आम्हाला कटकट नको आहे किंवा आम्हाला ते रिस्ट्रिक्शन्स नको आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमचा फ्रीडम कॉम्प्रोमाइज व्हायला नको आहे. आणि ज्या वेळेला मुलींना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं जातं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं ॲडॅप्टेशन हे खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा आम्ही सजेस्ट करतो तर त्याचा रिझल्ट अलॉंग विथ होमिओपॅथिक मेडिकेशन त्यांच्या सायकल्स रेग्युलर व्हायला पण खूप चांगली मदत होते.